शस्त्रसंधीबाबत सहमती व्यक्त झाल्यानंतर काल संध्याकाळी काही तासातच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताच्या दिशेनं बंदुका आणि तोफांचा भडीमार। भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर रात्री 10 नंतर पाकिस्ताननं गोळीबार थांबवला। सध्या सीमावर्ती भागात शांतता। पाकिस्तानची आक्रमकता निषेधार्ह आणि बेजबाबदार, भारतीय सैन्य दलांना खंबीर आणि कठोर कारवाईची मुभा दिली असल्याची परराष्ट्र सचिवांची माहिती। केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांची राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा, सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे आणि नागरी संरक्षण सक्रिय ठेवण्याचे दिले निर्देश। पाकिस्तानच्या विनंतीनंतर दोन्ही देशांच्या डीजीएमओ दरम्यान द्विपक्षीय चर्चेत शस्त्रसंधी करण्याबद्दल सहमतीनंतर दोन्ही देशांमध्ये उद्या पुन्हा चर्चा होणार, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। भविष्यात पाकिस्ताननं केलेल्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला भारताविरुद्धचं युद्धच समजून त्याविरोधात कारवाई करण्याचा सरकारचा निर्णय। देशविरोधी कारवायांशी संबंधित प्रकरणांमध्ये आज दक्षिण काश्मीरमधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये राज्य तपास संस्थेनं टाकले छापे, दहशतवादी जाळं उद्ध्वस्त करण्याचा उद्देश। भारताच्या कोणत्याही संरक्षण तळावरचा हल्ला यशस्वी झाला नसून असत्य वृत्ताचा आधार घेऊन पाकिस्तान जाणीवपूर्वक पोकळ दावे करत आहे, परराष्ट्र मंत्रालयानं केलं स्पष्ट। ओमानमध्ये आजपासून अमेरिका आणि इराण यांच्यातील अणु चर्चेची चौथी फेरी, तर स्वित्झर्लंडमध्ये काल चीनसोबत झालेल्या व्यापारविषयक चर्चेचं अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून स्वागत। बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारनं माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या सर्व व्यवहारांवर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत घातली बंदी। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशादरम्यान तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबद्दलचा सामंजस्य करार, महाराष्ट्रातली 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक भूमी येणार सिंचनाखाली। बिहारमध्ये सुरू असलेल्या 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तब्बल 74 पदकं पटकावत महाराष्ट्र पदक तालिकेत पहिल्या स्थानी कायम। शांघायमध्ये आयोजित तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत 3 पदकं पटकावत भारताची चमकदार कामगिरी, कंपाऊंड प्रकारात पुरुष संघाची सुवर्ण पदकाची कमाई। आणि नैऋत्य मोसमी पाऊस 27 मेला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज। नमस्कार, 11च्या बातमीपत्रात